निलंगा एसटी आगारात घंटानाद आंदोलन, विविध कर्मचारी संघटना सहभागी. महाराष्ट्र एसटी कामगार संयुक्त कृती समितीमार्फत आपल्या मागण्यांसाठी एकूण 3 टप्प्यात आंदोलन करण्याचं नियोजन करण्यात आलं असून त्यातील पहिला टप्पा आज 15 जून, दुसरा टप्पा 22 जून आणि तिसरा टप्पा 29 जून रोजी धरणे आंदोलन आहे. 15 जून रोजी पहिल्या घंटानाद आंदोलन निलंगा आगारात पार पडलं. त्यात संयुक्त कृती समितीमार्फत महाराष्ट्र एसटी कामगार संघटना, बहुजन राप कामगार संघटना, महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस, कास्ट्राब राप कर्मचारी संघटना या व इतर संघटना सहभागी झाल्या. या आंदोलनामध्ये कृती समितीच्या मागण्यांमध्ये प्रमुख मागण्या अशा आहेत: राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन लागू करावं, 2018 पासून महागाई भत्ता फरक द्यावा, 2024 पासून घरभाडे फरक द्यावा, इतर राज्याप्रमाणे एसटी महामंडळासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात तरतूद करण्यात यावी, राप कर्मचाऱ्यांना कॅशलेस मेडिक्लेम सवलत लागू करण्यात यावी. या व इतर महत्त्वाच्या मागण्यांसाठी महाराष्ट्र एसटी कामगार संयुक्त कृती समितीमार्फत निलंगा आगारांसमोर मोठ्या प्रमाणात घंटानाद आंदोलनाचं आयोजन करण्यात आलं. आंदोलनात प्रामुख्याने महाराष्ट्र एसटी कामगार संघटना अध्यक्ष प्रल्हाद विठोबाने, सचिव श्री अंकुश काळे, CCS बँक संचालक श्री उद्धव गौंडगावे, विभागीय कार्यकारिणी सदस्य श्री प्रकाश शनिमेसह बहुजन राप कामगार संघटना अध्यक्ष श्री गायकवाड व सचिव श्री दिलीप कांबळे, महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस इंटक अध्यक्ष विकी धैर्य, सचिव प्रभाकर बिरादार, कॅस्ट्रॅब रापम संघटना अध्यक्ष श्री शृंगारे, सचिव श्री सोनकांबळे सोबत माननीय अध्यक्ष राजकुमार सूर्यवंशी, बसवराज स्वामी, अनिल बिराजदार, संजीव कदम, दयानंद मलशेट्टी, गोविंद कन्हेरे, श्री सोमवंशी, श्री संतोष सगर, श्री संतोष गायकवाड, श्री परवेज सय्यद, प्रवीण बेंडले, चंदू शिवे, दिलीप येडले, भागवत लोहार, राम शिरुरे, श्री सांडोर, शाहू कांबळे यांच्यासह असंख्य पदाधिकारी उपस्थित होते. निलंगा आगारातील घंटानाद आंदोलनाचं सूत्रसंचालन श्री रामराजे कांबळे यांनी केलं. सरकारने मागण्या जर मान्य केल्या नाहीत तर पुढील द्वारसभा आंदोलन 22 जून रोजी 29 जून रोजी धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचं संयुक्त कृती समितीमार्फत जाहीर करण्यात आलं. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.